ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। रत्ननवाद कौमुदी त्यातील चौथा भाग आहे। आपण रत्नानुवाद कौमुदी हे पुस्तक पाहत आहोत। मराठी भाषेतून संस्कृतचा विस्तार करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। तर पुस्तकाची रचना अशी आहे की पहिल्या क या वर्गामध्ये सगळे सर्वनाम असणार आहेत। सर्वनामाची व्याख्या आपण पाहिली। नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात। जसं राम जातो याच्याऐवजी मी तो जातो असंही म्हणू शकतो, किंवा राम स्वतःबद्दल मी जातो असंही म्हणू शकतो। मग पाहूया आपण आता एकदा पुन्हा रिव्हिजन। सह, तौ, ते म्हणजे तो, ते दोघ, ते सर्व। भवान हा सुद्धा त्याच अर्थाचा शब्द आहे, पण आदरार्थ। जसं तुम्ही आपण मराठीमध्ये तुम्ही म्हणतो, तुम्ही, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व। आपण याचे एक वचन बहुवचन पाहिलेलं आहे। आणि भवती हे स्त्रीसाठी स्त्रीलिंग म्हणून वापरलं जातं। आणि रामः पासून रामः, ईश्वरः, बालकः हे सगळे अकारांत पुल्लिंग शब्द आहेत विद्यालयापर्यंत। आणि नंतर आपण काही धातू पाहिले। भू भवती होणे किंवा असणे। पठ पठती म्हणजे अभ्यास करणे। लिख लिखती म्हणजे लिहिणे। हस हसती म्हणजे हसणे। गम गच्छती जाणे। आगम आगच्छती, गमचं गच्छ होतं म्हणजे जाणे। आगच्छती म्हणजे येणे। अत्र आणि इह या शब्दांचे अर्थ येथे असा आहे। यत्र या शब्दाचा अर्थ जेथे असा आहे। तत्र या शब्दाचा अर्थ तेथे। कुत्र आणि क्व या शब्दाचा अर्थ कोठे प्रश्न विचारण्यासाठी होतो। तर आपण रामः, रामो, रामा हा प्रथमा विभक्ती पाहिलेली आहे। आज आपण द्वितीय विभक्तीचा अभ्यास करणार आहोत। द्वितीय विभक्ती काय आहे याचाही आपण अभ्यास करणार आहोत। बघा, दोन चार नियम आहेत सोपे। आतापर्यंत आपण जे पाहिले त्याला कर्तरी प्रयोग असं म्हणतात। कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्त्यानुसार कर्म ज्या ठिकाणी बदलतं। जसं बघा, रामः गच्छति, रामः असल्यामुळे गच्छति होतं, पण रामा हा आल्यानंतर गच्छन्ति होणार आहे। म्हणजे राम हा कर्ता आहे, कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, म्हणून त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात। बघा, तोच नियम सांगितलेला पहिला। कर्ता के अनुसार क्रिया का वचन और पुरुष होता है। कर्त्यानुसार क्रियापद बदलतं। सह पठती, कर्ता प्रथम पुरुष एक वचन, कर्ता प्रथमा विभक्ती एक वचन, आणि क्रियापद हे सुद्धा प्रथम पुरुष एक वचन, हे आपण पाहिलेलं आहे। बघा, भवत आप शब्द के साथ सदा प्रथम पुरुष होता है। तोच नियम पुन्हा सांगतायत। भवान, भवंतो, भवंतः असा तो शब्द चालतो। तुम्ही, तुम्ही दोघे, तुम्ही सर्व। मग भवत भवान एकच असल्यामुळे भवान गच्छति, भवंतौ गच्छतः। दूसरा नियम, तीसरा नियम सांगतात, तीनों लिंगों में धातु का रूप वही होता है। म्हणजे काय? रामः गच्छति, गच्छतीत राहणार आहे। सीता गच्छतीत राहणार आहे। म्हणजे कुठलंही लिंग असू द्या, क्रियापद मात्र बदलणार नाही। कर्ता में प्रथमा होती है, कर्त्याची प्रथमा असते। कर्म में द्वितीया होती है, तो भाग आपण आज पाहणार आहोत। कर्म में द्वितीया होती है, कर्म म्हणजे द्वितीय विभक्ती असते। अतिशय महत्वाचा नियम सांगतात, बिना प्रत्यय लगाए शब्द या धातु का उपयोग न करे। म्हणजे काय? राम हा मूळ शब्द आहे, राम या मूळ शब्दाचा संस्कृत मध्ये उपयोग करू नका। आधी त्याला प्रत्यय लावा। जसं रामः, रामौ, रामाः असं त्याला संस्कृत मध्ये कन्वर्ट करा, त्याचा बदल करा, मगच त्याला तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करा। तुम्ही डायरेक्ट असं म्हणू नका की रामपठ। बघा, त्याने उदाहरण दिलंय रामपठ। आता हा मूळ शब्द आहे राम, मूळ धातू आहे पठ,
पण त्या मूळ धातूला, मूळ शब्दाला जोपर्यंत प्रत्यय लागत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला वाक्यामध्ये वापरू शकत नाही. सोपं नाही. बघा पुढे, एक अर्थ वाले पर्यायी शब्दों में से एक शब्द का ही प्रयोग करे. जसं क्व आणि पुत्र असे दोन शब्द आहेत एकाच अर्थाचे, मग तुम्ही एकच वापरा. असं म्हणा रामः पुत्र गच्छति, किंवा तुम्ही असं म्हणा रामः क्व गच्छति. पण तुम्ही असं म्हणू नका रामः पुत्र क्व गच्छति. सोपं सांगता येते. दोन अर्थाचे जरी शब्द असले तरी तुम्ही एकच शब्द एका वेळी वापरा. हे थोडक्यात त्यांनी आपल्याला नियम सांगितले. आता आपण द्वितीय विभक्तीचा विचार करू. प्रथमा विभक्ती अतिशय महत्वाचा विचार आहे हा. आता आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की एक वाक्य बनवत असताना आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद लागतं असं आपण म्हटलं होतं. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांना मिळूनच एक वाक्य बनतं. मग आतापर्यंत आपण क्रिया कर्माला सोडून वाक्य बनवलं. जसं राम हसती, त्याच्यामध्ये कर्म नाही, किंवा राम गच्छति याच्यामध्ये कर्म नाही. आपण कर्म सोडून वाक्य बनवली होती. आज आपण कर्माचा विचार करून वाक्य बनवणार आहोत. हे झालं एका वाक्याची व्याख्या. वाक्याची व्याख्या. वाक्य म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद. आणि आपण नियम काय पाहिला थोड्या वेळापूर्वी, कर्त्याची प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा विभक्ती काय आपण ते पाहिलेलं आहे. म्हणजे रामः रामौ रामा, हा ही प्रथमा विभक्ती आपण पाहिली. मग आता विचार करूया आपण कर्माचा. ठीक आहे. आजचा पहिला कर्म. ठीक आहे. कर्म, कर्म समजत असताना कर्माचा व्याकरण शास्त्रामध्ये अर्थ वेगळा आहे. त्या ठिकाणी कर्म म्हणजे आपण ज्या क्रिया करतो त्याला कर्म म्हणत नाही. तर कर्म शब्दाचा अर्थ आहे कर्तुः इप्सिततमं, कर्त्याला कर्त्याच्या आवडती जी गोष्ट आहे किंवा वस्तू आहे किंवा व्यक्ती आहे त्याला कर्म असं म्हणतात. किंवा सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे समजा मी आहे आणि हा पेन, मी आणि हा पेन. मी हा पेन पाहतो. मग कोण पाहतो? तर मी पाहतो. काय पाहतो? पेन पाहतो. म्हणजे पाहणारा मी आणि वस्तू जी आहे ती बनते कर्म. त्याची बनते द्वितीय विभक्ती. समजा मी पेन देतो. मी पेन देतो. देणारा मी आहे कर्ता आणि पेन हा पुन्हा झाला कर्म. मी पेन घेतो किंवा मी पेन घेतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी कर्ता झाला आणि पेन हा झाला कर्म. किंवा मी पाणी पितो. पाणी पितो, मी हा झाला कर्ता सब्जेक्ट, पाणी हे झालं कर्म. अशा प्रकारे मी वृक्ष तोडतो. मी झालो कर्ता आणि वृक्ष झालं कर्म. आणि ज्या ज्या ठिकाणी कर्म असेल त्या त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती आपल्याला करावी लागते. अतिशय सोपा विषय आहे. समजा मी मंदिरात जातो. मी झाला कर्ता आणि मंदिर कारण की माझ्या आवडीचा विषय, आवडीची वस्तू, आवडीची व्यक्ती, त्याला आपण कर्म असं म्हणतो. मग मी मंदिरात जातो कारण की मला मंदिर आवडतं म्हणूनच मी जातो. कर्तुः इप्सिततमं कर्म अशी वाक्य आहे. कर्त्याचा अत्यंत आवडीचा विषय त्याला आपण कर्म म्हणतो. मी गावाला जातो किंवा राम वनात जातो. राम झाला कर्ता, वन झाला कर्म. त्याला ऑब्जेक्ट असंही इंग्लिश मध्ये म्हणतात. तर कर्ता आणि कर्म त्याचा थोडक्यात आपण अजून विचार करूया. पहिलं त्याची विभक्ती आपण समजून घेऊ. बरं. किंवा एक तुम्हाला अजून युक्ती सांगतो कर्ता कर्म कसं ओळखायचं. बरं, पहिला आपण कर्त्याची विभक्ती ओळखायचा कसं. बघा, ज्याचा अशी संस्कृत मध्ये व्याख्या आहे, ज्याचा क्रियेशी प्रत्यक्ष संबंध असतो. म्हणजे
राम खातो, खाण्याच्या क्रियेशी कोणाचा डायरेक्ट संबंध आहे? रामाचा. अशी एक व्याख्या, अवघड अशी व्याख्या आहे की ज्याचा क्रियेशी साक्षात संबंध असतो. आता या थोड्या व्याकरणकारांच्या व्याख्या, ज्या ज्याचा क्रियेशी साक्षात संबंध असतो त्याला कर्ता असं म्हणतात. तर मी लिहितो, ज्याचा क्रियेशी साक्षात म्हणजे डायरेक्ट संबंध असतो त्याला कर्ता असं म्हणतात. ज्याचा साक्षात क्रियेशी संबंध आहे त्याला कर्ता असं म्हणतात. सोपी व्याख्या आपल्याला सांगितली. जसं पान पडतं, झाडाचं पान पडतं, पान आणि पडणं यांचा साक्षात संबंध आहे म्हणून पान हे झालं कर्ता. तर आपण पाहिलं ज्याचा क्रियेशी साक्षात संबंध आहे त्याला कर्ता असं म्हणतात. किंवा अजून सोपं आपण म्हणू शकतो, समजण्याची ही प्रक्रिया आहे. क्रियापदाला जेव्हा आपण कोण असा प्रश्न विचारतो, कोण असा प्रश्न विचारतो, त्यावेळी जे उत्तर मिळतं त्यास कर्ता असं म्हणतात. ठीक आहे, एक मिनिट. जेव्हा क्रियापदाला आपण कोण असा प्रश्न विचारतो त्यावेळी जे उत्तर भेटतं त्यास कर्ता असं म्हणतात. तसं राम आंबा खातो, तर खातो हे क्रियापद आहे. कोण आंबा खातो असं जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा जे उत्तर भेटतं त्यास कर्ता असं म्हणतात. अजून एक सोपी पद्धत आपल्याला सांगितली. पहिली पद्धत काय, ज्याचा क्रियेशी साक्षात संबंध असतो त्याला कर्ता असं म्हणतात.
क्रिया आणि दुसरं काय, क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर भेटतं त्यावेळी त्या उत्तरास कर्ता असं म्हणतात. बघा आता हा कोण हा जो शब्द आहे, कोण हा जो प्रश्न आहे, हा फक्त आपण माणसांसाठी विचारू शकतो. जसं कोण जातो, राम जातो. पण त्याच ठिकाणी जर पान पडतं तर आपण विचारू शकत नाही कोण पडतं, काय पडतं असं आपण विचारणार. थोडीशी सूक्ष्मता या ठिकाणी आहे. ज्यावेळी आपण व्यक्तींविषयी प्रश्न विचारणार आहे कर्ता मिळवण्यासाठी, त्यावेळी कोण हा प्रश्न विचारायचा. थोडं कन्फ्युजिंगच आहे, एवढंच राहू दे सध्या लक्षात, की क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर भेटतं त्याला आपण कर्ता म्हणूया. आणि आता येऊया आपण कर्मकडे. बघू कर्म, बघा तिथं काय लक्षात ठेवायचंय, क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळतं त्यास कर्म असं म्हणतात. असं हे ढोबळ व्याख्या आहेत, सगळीकडेच लागू होतात असं नाही, पण सुरुवातीला अतिशय उपयोगी आहेत व्याख्या. बघा काय असा प्रश्न, उदाहरणार्थ बघा, आता मी एक उदाहरण सांगतो. सीता पाणी पिते. बघा आता त्यातला कर्ता कोण आहे. आपण जर क्रियापदाला प्रश्न विचारला कोण, कोण पाणी पिते, तर उत्तर आपल्याला मिळतं सीता. अशा प्रकारे आपण कर्ता समजू शकतो. आपल्याला कर्म शोधायचं आहे. सीता काय पिते, सीता पाणी पिते. पाणी हे काय झालं, कर्म. मग सीता या पदाची मी प्रथमा विभक्ती करणार आहे, पाणी या पदाची मी द्वितीय विभक्ती करणार. ठीक आहे, सीता पाणी पिते. अशा प्रकारे कर्म आपण शोधू शकतो, सोप्या पद्धतीत सांगितलं. अजून ह्याच्यामध्ये सूक्ष्मता आहे, पण एवढंच राहतं. पुढे आता आपण राम या शब्दाची द्वितीय विभक्ती बघूया. द्वितीय विभक्ती का बघायची, कारण की द्वितीय आहे कर्म आहे. राम, राम शब्द प्रथम आपण पाहिलेले आहे राम, रामो रामा. द्वितीय आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे. बघा तर द्वितीयामध्ये पण एक वचन द्विवचन हे आहेच आहे. बघा राम, रामौ रामा. आणि द्वितीय आता नीट लक्ष द्या, प्रथमा तर आपल्याला कळालेलेच आहे, त्याला प्रथमा विभक्ती असं म्हणतात. प्रथमा विभक्ती, ठीक आहे. आणि द्वितीय विभक्ती याला शक्यतो कर्म, प्रथमा विभक्ती कर्ता. आज आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं, प्रथमा विभक्ती कर्ता, द्वितीय विभक्ती कर्म. कर्म कसं शोधायचं आहे, कोण काय हा प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला, आपल्याला जे उत्तर भेटेल त्याची द्वितीय विभक्ती आपल्याला करायची, कारण की ते आहे कर्म आणि हा आहे कर्ता. बघा रामा, रामम, रामौ, रामान, ही झाली राम शब्दाची द्वितीय विभक्ती. आता प्रथमा विभक्तीला अर्थ काय नाहीये, पण द्वितीय विभक्तीला सलाते, आपल्या मराठीमध्ये सलाते, सलाते हे प्रत्यय आपल्या मराठीमध्ये लागतात. सलाते, सलानाते. सगळ्यात सुरुवातीला आपल्या लक्षात ठेवायचे हे रामम, रामौ, रामान. रामम, रामौ, रामान म्हणजे रामम ही द्वितीय विभक्ती एक वचन आहे, रामौ द्वितीय विभक्ती द्विवचन आहे, रामान द्वितीय विभक्ती बहुवचन आहे. मग रामम शब्दाचा अर्थ काय, रामास.
समजा मला असं म्हणायचंय, सीता रामास पत्र लिहिते, तर मी काय म्हणणार? सीता रामम पत्रम लिखती. किंवा मला नुसतं एवढंच म्हणायचं, सीता रामास लिहिते. सीता रामम लिखती. कोण लिहिते? सीता. त्याच्यामुळे त्याची प्रथमा. काय लिहिते? पत्रम. कोणास लिहिते? रामास. कारण की राम हा आवडीचा विषय आहे, म्हणून द्वितीय विभक्ती. रामम. जर एक सीता दोन रामांना लिहित असेल, सीता रामौ पत्रम लिखती. जर एक सीता अनेक रामांना पत्र लिहित असेल, सीता रामान पत्रम लिखती. सोपं आहे बघा. आपण कर्म फक्त एक वचन, द्विवचन, बहुवचन असं करत आहोत. आपल्या लक्षात काय ठेवायचंय? रामम रामौ रामान. द्वितीय विभक्ती. प्रथमा रामः रामौ रामाः. रामम रामौ रामान. द्वितीय विभक्ती. आणि त्याचे प्रत्यय काय आहेत? स ला ते. जसं राम गावाला जातो, आता मी लाचा उपयोग करतोय. आधी मी स चा उपयोग केला, आधी आता लाचा उपयोग करतो. राम गावाला जातो. गावाला. मग गाव शब्दाची द्वितीय विभक्ती होणार, कारण की ला हा प्रत्यय त्या ठिकाणी आलेला. आता आपण दोन चार शब्दांची द्वितीय विभक्ती करूया, म्हणजे अजून आपल्याला सोपं जाईल. बघा, रामम रामौ रामान. आता जर शब्द शिव असेल तर शिवम शिवौ शिवान. जर शब्द गणेश असेल, गणेशम गणेशौ गणेशान. जर शब्द हा भरत असेल, बघा, भरतम भरत भरतौ भरतान. भरतम भरतो भरतान. भरतम म्हणजे एका भरतास किंवा भरताला. भरतौ म्हणजे दोन भरतांना किंवा दोन भरतांस. असं मराठी शुद्ध थोडस अवघडच. भरतान. असं कुठलाही शब्द, कुठलाही आकारांत शब्द आपण लिहू शकतो. रावणम. रावणम रावणौ रावणान. अशा प्रकारे ही द्वितीय विभक्ती म्हणजे कर्म आहे, त्याचे प्रत्यय स ला ते सला ना ते असे होतात. एक फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे, रामम रामौ रामान. मग आपण कुठलाही आकारांत शब्द, वसंतौ वसंतम वसंतौ वसंतान, गणेशम गणेशौ गणेशान, असा कुठलाही शब्द. विद्यालय, आपण विद्यालय कसं म्हणणार? बघा, विद्यालयम विद्यालयान विद्यालय विद्यालयम विद्यालय विद्यालय. आता आपण वाक्य बनवूया, मग आपल्याला अजून थोडस कळेल. मला असं म्हणायचंय, ईश्वर विद्यालयास जातो. विद्यालयास जातो. बर. आता माझ्याकडे ईश्वरास, बघा इथे स आलेला आहे, म्हणजे कुठली विभक्ती आहे? द्वितीय. आणि ईश्वराला कुठलाच प्रत्यय लागलेला नाही, स ला ते काहीच नाही, म्हणजे ती प्रथम. बघा, आता ईश्वर हा एकच आहे, मग मी काय म्हणणार? ईश्वर. विद्यालयास हे कर्म आहे, कारण की स लागलेला आहे, किंवा तुम्ही म्हणा त्याच्या आवडीचा तो विषय असल्यामुळे तो विद्यालयात जातो. मग आपण काय म्हणणार? एक विद्यालय असल्यामुळे विद्यालयम. आणि जाण्यासाठी आपल्याकडे धातू आहे गम, आणि तो बनतो गच्छति. ईश्वर विद्यालयम गच्छति. मला असं म्हणायचंय, राजा गावास जातो. राजा गावास जातो.
आता बघा स आलेला आहे, राजाला कुठलाही प्रत्यय नाही म्हणजे प्रथमा विभक्ती आहे. किंवा कोण जातो, राजा जातो म्हणजे राजाची प्रथमा. आणि त्याच्या आवडीचा विषय गाव असल्यामुळे त्याची द्वितीया, कारण की कर्तुः ईप्सिततमं कर्म, अशी एक व्याख्या आहे. नृपः, राजासाठी काय शब्द गेला, नृपः. गाव मी कसं म्हणणार, ग्रामः ग्रामौ ग्रामाः ग्रामम. नृपः ग्रामम गच्छति, गच्छति. अशा प्रकारे मी वाक्य बनवलं. आता मी गच्छतीचेच बनवले, वेगळे वेगळे वाक्य सुद्धा येऊ शकतात. बघा, मला असं म्हणायचंय, ईश्वर राजास लिहितो. ईश्वर राजास लिहितो. लिहितो म्हणजे लिखती. तर मी कसं बोलेल, ईश्वर आता राजास, बघा, नृपम लिखती. ईश्वर नृपम लिखती. समजा मी असं म्हणतोय आता, राजा ईश्वरास लिहितो. बघा, थोडासा फरक केला. राजा ईश्वरास लिहितो. तर मी कसं बोलेल, नृपः, कारण की राजा शब्दाची प्रथम विभक्ती होणार, कारण की आता लिहिणारा राजा आहे. नृपः ईश्वरम लिखति, लिखति. सोपं आहे बघा. नृपः ईश्वरः नृपम लिखति, ईश्वर राजास लिहितो. राजा ईश्वरास लिहितो, नृपः ईश्वरम लिखति. आता थोडीशी गंमत आपण पाहूया आणि मग थांबूया. समजा मला असं म्हणायचंय, एक ईश्वर, बरं का, एक ईश्वर दोन राजांना लिहितो. तर लिहिणारा एकच आहे करता, मग मी ईश्वर म्हणणार. पण ज्यांना तो लिहितोय ते दोन आहेत. ईश्वर लिखती. तर ईश्वर करता एक, पण दोन राजांना लिहितोय म्हणून नृपौ. पण क्रियापद बघा, कर्त्यानुसारच क्रियापद बदलेल. समजा मला असं म्हणायचंय की एक ईश्वर अनेक राजांना लिहितो, तो नृपम नृपौ नृपान. लिखती बदलणार नाही, कारण की कर्ता सारखाच आहे. ईश्वर बघा, या ठिकाणी तिन्ही रूप आपल्याला दाखवली. ईश्वर नृपम लिखती, एक ईश्वर एक राजास लिहितो. एक ईश्वर दोन राजांस लिहितो. आणि एक ईश्वर अनेक राजांना लिहितो नृपान. बघा, काहीच नाही. रामम रामौ रामान, तसंच मी नृपम नृपौ नृपान अशा प्रकारे केलेलं आहे. ठीक आहे, अजून थोडीशी याच्यामध्ये गंमत पाहूया. दोन ईश्वर, आता बघा, आता मी कर्ते चेंज करणार आहे. आधी मी काय केलं, कर्म चेंज केलं. आता मी कर्ते चेंज करणार आहे. बघा, दोन ईश्वर, मग मी काय म्हणणार, ईश्वर म्हणणार, कारण की तो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. ईश्वर ईश्वरौ ईश्वरा, हा, ईश्वरम ईश्वरौ ईश्वरन. मला असं म्हणायचं, दोन ईश्वर एका राजाला ईश्वर लिहितात. आपण लिखतीच घेऊया. मग आता मी लिखत लिहू शकतो, लिखती लिहू शकतो का, नाही, कारण की कर्ता आता बदललेला आहे. त्याच्यामुळे क्रियापदाला बदलावंच लागणार आहे, कारण की कर्त्यानुसार क्रियापद बनतं. म्हणून लिखती लिखत लिखंती. एक असेल लिखती, दोन असतील लिखत, म्हणून मी लिखत म्हणणार. आता मला असं म्हणायचंय, अनेक ईश्वर एका राजास पत्र लिहितात. तर मी कसं बोलेल, ईश्वरा हा अनेक वचन झालेला आहे म्हणून मी लिखंती असं म्हणतात. आता असं मला म्हणायचंय, एक ईश्वर दोन राजांना पत्र लिहितो. तर रामम रामौ नृपम नृपौ, लिखतीच येणार. आता बघा, दोन ईश्वर, दोन ईश्वर दोन राजांना पत्र लिहितात. ईश्वरौ नृपौ पत्रम लिखत. तर हे प्रथमा विभक्ती आहे करता,
नृपव हा द्वितीय विभक्ती आहे. बघा आता अनेक ईश्वर अनेक राजांना पत्र लिहितात. ईश्वराः नृपान लिखन्ति. पत्र मी टाकत नाहीये कारण की अजून एक कर्म वाढेल म्हणून सध्या एकच कर्म आपण लिहू. ईश्वराः नृपान लिखती म्हणजे अनेक ईश्वर अनेक राजांना लिहितात. अशा प्रकारे कर्म आपण बदललं. नृपम नृपव नृपान. कर्ता बदलला. ईश्वरः ईश्वरौ ईश्वराः. अशा प्रकारे कर्ता आणि कर्म याचा आपण अभ्यास केलेला आहे. सोपी पद्धत मी आपल्याला सांगितली की ज्याचा क्रियेशी साक्षात संबंध असतो त्याला कर्ता म्हणतात. किंवा तुम्ही कोण असा प्रश्न विचारा तर तुम्हाला कर्ता भेटेल. पण कोण हा प्रश्न तुम्ही समजा पुस्तक पडतं तर कोण पडतं याच्याऐवजी तुम्ही मराठीमध्ये काय म्हणता, काय पडतं. त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका. एखाद्या व्यक्तीविषयी व्यक्ती आपल्याला कर्ता म्हणून शोधायचा असेल तर आपण कोण हा शब्द विचारू शकता. कर्म कशाला म्हणतात तर एक व्याख्या आपल्याला सांगितली मी. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर काय पिते, सीता काय पिते, राम काय वाचतो, जे उत्तर भेटतं त्याला आपण कर्म म्हणा. त्याची द्वितीय विभक्ती करा. पण हे जर नसेल तर मी सांगितलं कर्त्याची आवडती व्यक्ती किंवा वस्तू, व्यक्ती वस्तू यांना तुम्ही कर्म म्हणा. जसं राम गावाला जातो. आता आपण असं विचारू शकत नाही राम काय जातो. मग राम गावाला जातो म्हणजे गाव ही त्याची आवडती वस्तू व्यक्ती किंवा पदार्थ आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याची द्वितीय करा. आणि द्वितीय विभक्ती आपण पाहिली रामम रामो रामान. पुढे आपण त्याचे वाक्य बनवले. आता तुम्ही वाक्य पहिल्या धड्याचे वाक्य तुम्ही यावेळी बनवा. आपण पुन्हा पाहूया जर तुम्हाला नाही जमलं तर. पण सोपे आहेत. तुम्ही आता वाक्य बनवू शकता. शब्द डाव्या बाजूला दिलेले आहेत, उजव्या बाजूला वाक्य दिलेले आहेत. पहिल्या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी सोडवूनही आपल्याला दिलेले आहेत. तर तुम्ही प्रयत्न करा. आपण वर्गामध्ये सुद्धा पाहायचा प्रयत्न. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.